Hello dear students, welcome to the official YouTube channel of टाकळकर क्लासेस वाकड. फ्रेंड्स, तुमचा CETचा रिझल्ट लागलेला आहे. काही स्टुडंट्स असे आहेत ज्यांना जेवढे त्यांच्या एक्सपेक्टेशन एवढे पर्सेंटाइल मिळाले. काही स्टुडंट्स असे आहेत जे आम्हाला म्हणत आहेत की सर मेहनत केली होती, अभ्यास केला होता, शेवटचे 1-2 महिने व्यवस्थित प्रिपरेशन केलं होतं, PYQ सॉल्व केले होते, बट आम्हाला खूप कमी पर्सेंटाइल आले, जेवढे आमची एक्सपेक्टेशन होते तेवढे पर्सेंटाइल मिळाले नाही. काही स्टुडंट्स असे आहेत की सर आता आम्ही खूप डिप्रेशनमध्ये आहे, आम्हाला कळत नाही आहे की एवढ्या कमी पर्सेंटाइलवर आम्हाला चांगलं कॉलेज मिळेल का, जी आमची ड्रीम ब्रांच आहे त्या ब्रांचमध्ये ॲडमिशन मिळेल का. तर ह्या व्हिडिओची सुरुवात मी एका एक्झाम्पलनी करतो, बट त्यापूर्वी मला सांगायला आवडेल की माझी रिक्वेस्ट आहे स्टुडंट्सला की हा व्हिडिओ तुम्ही आणि तुमच्या पॅरेंट्सलाही दाखवा. म्हणजे जर असं होतं ना बऱ्याच वेळा की कमी मार्क्स पडले त्यामुळे पॅरेंट्स पण डिप्रेशनमध्ये असतात, त्यांनाही वाईट वाटत असतं, साहजिक आहे. त्यांनी एवढी फी खर्च केली तुमच्यावर, एवढे पैसे लावले तुमच्यावरती, तर त्यांनाही कुठे ना कुठे डिप्रेशन असतंच. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता पुढे काय करायचं हे एक्सप्लेन करतो. सुरुवात आपण एक्झाम्पलने करूयात. सूरज नावाचा एक मुलगा होता. त्यांनी तुमच्यासारखी 11वीमध्ये सायन्स घेतलं, 12वीमध्ये अभ्यास केला, छान अभ्यास केला पण त्यांनी सुद्धा CETची एक्झाम दिली. CETमध्ये त्याला फक्त 65 पर्सेंटाइल आले. 65 पर्सेंटाइल आले. आता तो खूप टेन्शनमध्ये गेला की एवढे कमी पर्सेंटाइल आले, त्याला कुठे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का, आणि त्याची फायनान्शियल कंडिशन वीक असल्यामुळे तो मॅनेजमेंटमधून पण ॲडमिशन घेऊ शकत नव्हता. पण त्याचं एक गोष्ट फिक्स होती की त्याला कम्प्युटर सायन्स ब्रँचमध्येच जायचं होतं, आणि कम्प्युटरमधला किडा होता तो, म्हणजे त्याला कम्प्युटरमध्ये खूप इंटरेस्ट होता. तो दिवसभर काही ना काहीतरी करत बसायचा, वेगवेगळं शिकत बसायचा. म्हणजे जेव्हा CETचा एक्झाम झाली तेव्हापासून तो थोडे दिवस काही इकडे तिकडे फिरायला गेला, घरी मामा वगैरेकडे, म्हणजे लगेच परत आला, लगेच त्याने कम्प्युटरचे क्लासेस जॉईन केले. तर नॉलेज गेन करत गेला, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप होता, भलेही त्याचा रिझल्ट कमी आला. आता झालं काय, 65 पर्सेंटाइलवर मग त्याला खूप चांगलं कॉलेज मिळालं नाही. त्याला जे कॉलेज मिळालं त्याने त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, दिवस रात्र मेहनत केली, आणि त्याने सेकंड इयरला असतानाच स्वतःचं स्टार्टअप चालू केलं, स्वतःची छोटीशी स्मॉल स्केल कंपनी चालू केली. मग कंपनीमध्ये पण तो आता चालू केली, तो तिच्यामध्ये पण व्यवस्थित काम करत होता. जेव्हा फायनल इयर सुरू झालं, जेव्हा कॅम्पस प्लेसमेंट सुरू झाल्या, आता त्यांचं कॉलेज होतं बिलो ॲव्हरेज, कारण 65 पर्सेंटाईलवाले जे कट ऑफवाले कॉलेजेस असतात तिथे कॅम्पस प्लेसमेंट होतच नाही. तर त्याच्या कॉलेजमध्ये खूप कमी कंपन्या आल्या, 1 ते 2 कंपन्या आल्या, आणि एवढे सगळे मुलं कॅम्पस प्लेसमेंटला बसणार होते. पण तो कॅम्पस प्लेसमेंटला बसलाच नाही, त्याने रजिस्ट्रेशनच नाही केलं, कारण त्याने स्वतःचं स्टार्टअप केलं होतं. आज त्याच्या कंपनीमध्ये 20 ते 25 IT इंजिनियर काम करत आहेत. म्हणजे 4 वर्षापूर्वी एक असा मुलगा ज्याला 65% पडलेत म्हणून तो डिप्रेशनमध्ये होता, टेन्शनमध्ये होता की काय करू. त्यांनी जास्त त्यावरती विचार केला नाही की आता माझं करिअर कसं असेल, मी बर्बाद झालो का नाही. त्यांनी ॲक्सेप्ट केलं त्याचे जे फेलियर आहेत आणि ते ॲक्सेप्ट केलं, मूव ऑन केलं. त्याचं गोल फिक्स होतं की मला स्वतःची IT इंडस्ट्रीमध्ये कंपनी उभी करायची आहे. त्यांनी स्वतःच्या प्रोडक्टवरती व्यवस्थित काम केलं. आज त्याच्याकडे 20 ते 25 IT इंजिनियर 6-6, 7-7 लाखावरच्या सॅलरीवरती काम करत आहे. हे एक्झाम्पल सांगायचं तात्पर्य हेच होतं की जे तुम्हाला आता पर्सेंटाइल आले CETमध्ये 85 पर्सेंटाइल, 90 पर्सेंटाइल, 99.9 पण जर पडले किंवा फक्त 9 पर्सेंटाइल जरी पडले तरी हे तुमचं करिअर सिक्युअर करत आहे असं नाही आहे. तुमचं करिअर मार्कांवरती तुमचं करिअर कधीच डिसाईड होत नाही. तुमचं पॅशन, तुमचं प्रिझर्वेन्स, तुमचं डेडिकेशन काय आहे एका गोष्टीसाठी, ते तुमचं करिअर सेट करतं. मी सांगत असतो स्टुडंट्सला माझ्या ऑफलाईन सेशन्समध्ये पण आणि ऑनलाईन पण तुम्हाला तेच सांगतोय, लॉंग टर्ममध्ये मार्क्स मॅटर करत नाही. 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जाल तेव्हा कोणीच विचारत नाही तुला 10वीला किती होते, तुला 12वीला किती होते, तुला CETमध्ये किती होते. तर कंपन्यांना काय करायचं आहे, जर तुला कंपनीला जे कॅन्डिडेट हवं आहे, जर तुमच्याकडे त्या स्किल्स असतील, जर तुमच्याकडे त्या पोटेन्शियल असेल, तर कंपनीवाले तुम्हाला पाहिजे तेवढा पगार द्यायला तयार आहेत. मग तुम्हाला 12वीला 45 असू द्या की 99 असू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मार्क्सचा एवढा विचार करू नका. आतासाठी मी हे सांगेन की जेवढे पण पर्सेंटाइल तुम्हाला आलेत आता तर ते काही चेंज होणार नाही आहे. ते ॲक्सेप्ट करा, मूव ऑन करा, आणि आता यावरती फोकस करा की जे पर्सेंटाइल मला मिळाले, जेवढे मिळाले त्यावरती मी बेस्ट कॉलेज कसं सिलेक्ट करू शकतो. 70 मिळालेत, 75 मिळालेत, 80, 85, 90, 91, 92 जेवढेही मिळाले असतील, आता फक्त यावरती विचार करा की मी माझ्या ड्रीम ब्रँचमध्ये कसं एका चांगल्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. आणि त्याची जर तुम्हाला कुठेही हेल्प लागली तर मी तर आहेच. तुम्ही काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे करू शकतात. तुम्हाला कितीही पर्सेंटाइल असू द्या,
कितीही रँक येऊ द्या, तुमच्या पर्सेंटाईलवर बेस्ट कॉलेज लिस्ट आपण तुम्हाला बनवून देणार की 100% तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळणारच आहे. त्यामुळे रिझल्ट कमी लागला तर याचं काही जास्त टेन्शन घेऊ नका. थोडे दिवस वाटतं की बाकीच्यांना जास्त पडलं, पिअर प्रेशर असतं की ज्याच्यासोबत बसायचो मी क्लासमध्ये त्याला तर 95 96 आहेत, मला 85 86 आहेत, एवढा डिफरन्स आला आहे. बट लाँग टर्ममध्ये मी परत सांगेन की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जसं तुम्ही पाऊल टाकलं कोणीही विचारणार नाही की तुम्हाला CETमध्ये किती होते. सगळ्यांना सेम ट्रीटमेंट दिली जाते. 4 वर्षानंतर फक्त तोच मुलगा जिंकतो किंवा तोच सक्सेसफुल होतो ज्याने मेहनत केलेली असेल. मार्क्स तर काय मागे राहून जातात. लाईफमध्ये तुम्हाला कोणीच तुमचा CETचं स्कोर कार्ड विचारणार नाही आहे अंटिल अँड अनलेस तुम्हाला फ्युचरमध्ये टीचर बनायचं असेल तर. पण हेच सांगेन की आता फक्त काउन्सिलिंगवरती फोकस करा की मी माझ्या पर्सेंटाईलवर बेस्ट कॉलेज कसं घेऊ शकतो. आणि मी जसं सांगितलं आमचा आजपर्यंतचा रेकॉर्ड राहिलेला आहे की आम्ही 100% कॉलेज अलॉटमेंट मिळवून दिलेली आहे स्टुडंट्सला. तर काही टेन्शन करू नका. तुमच्या मम्मी पप्पांनाही माझं हेच सांगणं आहे की तुम्हीही सांगा की जे झालं ते झालं. मम्मी पप्पांना आश्वासन द्या की पुढच्या 4 वर्षामध्ये तुम्ही खूप मेहनत कराल, स्वतःवरती काम कराल. स्टार्टअप करायचं असेल तर त्यावरती काम कराल. जर जॉब करायचा असेल टॉप MNCमध्ये तर आतापासून त्याची थोडी तयारी करायला सुरुवात करा. हे अपयश पचवा जेणेकरून तुम्हाला पुढचं यश पचवता येईल. विश यू ऑल द बेस्ट.